नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे मिहिरने आता जिजीच्या सणकण एक कानाखाली ओढलेली असते. तेव्हा लगेच आता रायाला मात्र या मिहिरचा खूपच राग येतो. राया मात्र आता मिहिरला मारणार ते जिजी त्याला थांबवते. त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते, मिहिर तू माझाच मुलगा आहे ना, तू मला मारू कसा शकतोय रे, सांग ना. अरे मिहिर तू माझाच आहे ना. त्यावर लगेच मिहिर म्हणू लागते, म्हातारे जास्त नाटकं करू नको, खरं खरं सांग, माझ्या प्लेट्स कुठे लपवल्यात, मला त्या हव्यात, लवकरात लवकर सांगा. असे म्हणत आता लगेच मिहिर जिजीचा गळा पकडतो आणि जोरजोरात जिजीचा गळा दाबू लागतो. नाना मात्र आता मिहिर सोड असे ओरडत असतात, पण हा वेडा झालेला मिहिर काय ऐकायला तयार नसतो. आता मात्र लगेच राया त्याचा गळा पकडतो आणि जोरदार दिशी त्याला पाठीमागे ढकलतच आता भिंतीला धडकवतो आणि जोरजोरात आता सटासट त्याचा गळा दाबत त्याच्या कानाखाली ओढू लागतो. ए मिहिर, तुला ना जित्ता सोडणार नाही. तू माझ्या जिजीवरती हात उचलला, माझ्या आईवरती हात उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली. असे म्हणत आता मिहिरला मात्र रायाने जोरजोरात मारायला सुरुवात केलेली असते. आता मिहिर खाली पडलेला असतो. राया मात्र आता त्याचा जोरजोरात गळा दाबतच म्हणू लागतो, माझ्या माऊलीवरती हात उचलतो, तुझी सुट्टी नाही, आज तुझी कुट्टी झालीच म्हणून समज. त्याच वेळेस जिजीमध्ये येते, राया थांब, अरे काय करतोयस राया, अरे मारशील त्याला. तेव्हा राया लागतो, नाही जिजी, आज याला सोडणार नाही, आज याला जित्ता गाडणार मी, आज हा जिवंत राहणार नाही. याने तुझ्यावरती हात उचलला ना, हे अजिबात या रायाला चालणार नाही. त्याच वेळेस आता मिहिर म्हणू लागतो, जिजी अगं बघत काय बसली, अगं बघ त्या प्लेट्ससाठी हा राया मला मारतोय, अगं थांबव त्याला आणि द्या लवकर त्या प्लेट्स. आता मात्र लगेच जिजी म्हणू लागते, नाही देणार, आता तर त्या प्लेट्स मी देणारच नाही आहे, कारण त्या रायाला नाही तुला हवेत, हे कळलंय मला. आता मिहिर मात्र जिजीकडे बघू लागतो आणि म्हणू लागते, म्हातारे सांगितलेलं कळत नाही, मला माझ्या प्लेट्स हवेत, लवकरात लवकर दे. त्यावर जिजी म्हणू लागते, नाही देणार, तुला मारायचंय मार, तुला जे करायचंय ते कर, पण आता त्या प्लेट्स कुठे ठेवल्यात हे मी तुला सांगणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मिहिर म्हणू लागतो, ठीक आहे, नाही सांगायचं ना तुला, नको सांगू, तुझी मंजिरी मेल्यावरती बोलशील तू. आता बघ, तुमची मंजिरी मेली म्हणून समजा, नाही द्यायची ना माझी वस्तू तुम्हाला, नका देऊ, आता त्या मंजिरीला मारूनच टाकतो. असे म्हणत आता मिहिर निघालेलं असताना जिजी त्याला थांब असे म्हणू लागते, मिहिर थांब, हे बघ असं काही करू नको, तुझ्या प्लेट्स कुठे मला चांगलंच माहिती. आता सगळेजण जिजीकडे बघू लागतात. मिहिर मात्र खूपच खुश होतो आणि मला लागतो, सांग लवकर सांग, मग कुठे ठेवल्यात, मंजिरी जिवंत हवी आहे ना, मग सांग लवकर. त्यावर जिजी म्हणू लागते, मला माहिती होतं ही गोष्ट नक्कीच काहीतरी खास असणार आहे. जेव्हा मी तुझ्या बॅगेतनं ती गोष्ट हातात घेतली होती ना, तेव्हाच तिच्याकडे बघताच मला वाटलं होतं हे नक्कीच मिहिरचं काहीतरी कामाचं असणार आहे. म्हणून मी जशा त्या प्लेट्स हातात घेतल्या तसंच मी विठुरायाच्या देवाऱ्यात गेले आणि आपल्या देवघरातल्या विठू माऊलीच्या मूर्ती खाली मी त्या प्लेट्स लपवल्यात. विठुरायाच्या चरणी त्या प्लेट्स आहेत. आता मात्र हे कळताच मिहिर धावतच देवघरात येतो. आता लगेच राया जिजीला म्हणू लागतो, जिजी तू बरी आहेस ना गं. आता जिजी, नाना, राया सगळेजण देवघरात आलेले असतात. मिहिर मात्र खूपच खुश झालेला असतो. तेव्हा लगेच आता विठुरायाच्या देवघरात येताच आता तो विठुरायाला म्हणू लागतो, बरं झालं विठुराया, शेवटी तुलाच माझी काळजी, आज तूच माझ्या कामी आला. असे म्हणत आता घाईघाईतच लगेच मिहिरने विठुरायाची मूर्ती उचललेली असते. आता त्याखाली एक पिढं असतं, तेही आता मिहिरने उचललेलं असतं, पण त्याखाली इथे मात्र मोठा चमत्कारच झालेला असतो. आता त्या प्लेट्स इथनंही गायब झालेले असतात. आता तिथे मोकळी रिकामी जागा बघताच पुन्हा हा मिहिर सटकतो, ए म्हातारे कुठे, इथे प्लेट्स कुठे, इथे काहीच नाही आहे, कुठे, लवकरात लवकर सांग. असे म्हणत आता पुन्हा मिहिर आता जिजीवरती हात उचलणार. तेच राया मला लागते, ए मागे मागे व्हायचा, माझ्या आईपासनं 4 हात लांब राहायचं. तेव्हा लगेच आता मिहिर म्हणू लागते, म्हातारे मला फसवते, माझ्याशी खेळ खेळते तू, माझ्याशी गाठी लक्षात ठेव, सगळ्यांना संपवेल मी, लवकरात लवकर सांग, खोटं बोलू नको, त्या प्लेट्स कुठे सांग लवकर. त्यावर जिजी म्हणू लागते, मिहिर अरे त्या प्लेट्स कुठे गेल्या मलाही कळत नाही रे, मी तर त्या दिवसापासनं त्या प्लेट्स इथेच लपवल्या होत्या, मग कुठे गेल्या त्या मला खरंच माहिती नाही. त्यावर मिहिर म्हणू लागते, बाद झाली नौटंकी, आता ही नाटकं बंद कर म्हातारे, लवकरात लवकर खरं सांग, नाहीतर तुमची मंजिरी गेली म्हणून समजा. आज होळीपर्यंत मला माझ्या प्लेट्स हव्या आहेत,
होळीच्या ठिकाणी मला माझ्या प्लेट्स द्या आणि तुमच्या मंजिरीला परत घेऊन या. जर मला होळीपर्यंत माझ्या प्लेट्स मिळाल्या नाही तर तुम्हाला तुमच्या मंजिरीचं प्रेत मिळेल. मग मंजिरीचं काय करायचं आहे काय नाही ते तुम्ही ठरवा. आता तर मिहीरचं हे बोलणं ऐकून नाना, जिजी, राया सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, नाही मिहीर, मंजिरीबरोबर असं काही करू नको. तेव्हा मिहीर म्हणू लागते, मी जे बोलतो ना तेच करतो. मला जर होळीपर्यंत माझ्या प्लेट्स नाही मिळाल्या ना तर मंजिरीचं प्रेत तुम्हाला नक्कीच मिळणार. असे म्हणत मिहीर तिकडनं निघून जातो. आता मात्र नाना जिजीला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता मंजिरी त्या अडगळीच्या खोलीत अडकलेली असते. तिला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं, पण काही करून मंजिरीला तिकडनं सुटायचं असतं. मंजिरी खूप प्रयत्न करू लागते. कसं बसं आता खुर्ची मागे सरकवत सरकवत तिने आता सुटण्याचा प्रयत्न चालू केलेला असतो. आता मात्र मंजिरीच्या या प्रयत्नांना यशही आलेलं असतं. मंजिरीचा एक हात त्या दाव्यातनं निसटलेला असतो. मंजिरी पटकन आता लगेच दुसराही हात सोडते आणि त्यानंतर पायालाही दावं बांधलेलं असतं, तेही आता मंजिरीने मोकळं केलेलं असतं. आता मात्र मंजिरी पटकन तोंडाला बांधलेला रुमाल सोडते आणि धावतच आता लगेच तिकडनं त्या रूममधनं बाहेर निघणार. तेच आता दरवाजात मिहीर आलेलं असतो. आता मंजिरी दरवाजा उघडताच आता मिहीर मंजिरीकडे बघतच टाळ्या वाजवत हसतच म्हणू लागतो, वा मंजिरी, वा मंजिरी नाही, तू तर माझी राणी आहेस ना. अगं अगदी छान प्रयत्न केले, खूप मस्त. अगो बरोबर सुटली की तू. पण काय करणार मंजिरी, ऐन वेळेस पळायचं तर हा मिहीर टपकला. आता तुला इकडनं पळता येणार नाही राणी. आता काय करशील, आता कशी निघशील इकडनं. असे म्हणत आता मिहीर मंजिरीजवळ येत असतो. मंजिरी मागे मागे सरकत असते आणि आता खुर्ची जे काही साहित्य येईल ते आता मिहीरकडे फेकत असते. मिहीर, मिहीर जाऊ दे, मला सोड, मला हे बघ, मला इकडे नको थांबून ठेव रे, जाऊ दे, मला तुझी वस्तू नाही माहिती, प्लीज मला जाऊ दे. तेव्हा लगेच आता मिहीर मंजिरीचा गळा पकडतो. ए मंजिरी, तुला काय वाटलं मी तुला इकडनं जाऊ देईल? नाही या, अजिबात चालणार नाही. तुझे प्रयत्न चांगले होते मंजिरी, पण माझ्या मर्जीप्रमाणेच सगळं चालणार. जोपर्यंत मी ठरवत नाही ना तोपर्यंत तू इकडनं काय या जगातनं सुद्धा कुठे जाऊ शकत नाही. त्यामुळे मंजिरी, मी जसं म्हणेन तसंच तुला करावं लागेल. असे म्हणत आता इथे मिहीर पुन्हा मंजिरीला त्या खुर्चीला बांधू लागतो. तर इकडे आता नाना, जिजी, निखिल, राया सगळेजण बसलेले असतात. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, राया, अरे मिहीर असा वागूच कसा शकतो रे. अरे हे नेमकं काय आहे आणि या प्लेट्स म्हणजे नेमकं काय आहे, मला तर काहीच कळत नाही आहे रे. एवढं काय आहे त्या प्लेट्समध्ये. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, जिजी, त्या प्लेट्स साध्यासुध्या नाही आहेत. अगं पैसे छापण्याचं मशीनच आहे म्हणायचं. अगं त्यानुसार पैसे छापता येतात गं, आणि हेच पैसे छापून मिहीरला जगातला श्रीमंत माणूस व्हायचे, म्हणून तो त्या प्लेट्ससाठी वेडा झालाय गं. आणि जिजी, मला या प्लेट्सबद्दल आधीच कळालं होतं, कारण जेव्हा तुम्ही मला सांगितलं की मिहीर टाकसाळमध्ये कामाला होता, मी तिकडे जाऊन चौकशी केली तर मला तिकडेच माहिती मिळाली की हा मिहीर एक नंबरचा भामटा माणूस आहे. त्याने तिथे खूप मोठा घोळ केला होता गं जिजी, कारण हा मिहीर तिकडे कामाला असायचा. मग या प्लेट्सची जिम्मेदारी त्याच्यावरती सोपवली गेली होती. पण या मिहीरने स्वतःचा फायदा करण्यासाठी, स्वतःला खूप जगातला श्रीमंत बनवण्यासाठी तिकडनं या प्लेट्स गायब केल्या. आणि मग काय, याला खूप श्रीमंत व्हायचं होतं म्हणून या प्लेट्स त्याने आपल्या घरात लपवल्या. आणि जिजी, राया, कसं आहे तुला माहिती आहे ना, मला या मिहीरवरती जरा डाऊट आला होता, म्हणून मी सगळा काही शोध घेतला आणि त्यानंतर मला कळालं जिजी की अण्णाही मिहीरच्या मागे का लागला होता माहिती आहे. कारण अण्णाला ही बातमी कळाली होती की पंढरपुरातल्या एका माणसाकडे या पैसे छापण्याच्या प्लेट्स आहेत आणि तो म्हणजे मिहीर. म्हणूनच अण्णा या मिहीरच्या मागे लागला होता. खूप वेळा मिहीरला फोन केले, त्याला सांगितलं की मला त्या प्लेट्स दे, पण हा मिहीर दरवेळेस अण्णाची टाळाटाळ करायचा. आणि मग काय, लग्नाच्या पहिल्याच दिवशी अण्णाने आम्हाला ऑर्डर सोडली की या मिहीरला उचलायचं आणि माझ्याकडे घेऊन यायचं. आणि त्याप्रमाणे लग्नाच्या पहिल्याच रात्री आम्ही मिहीरला उचललं आणि अण्णाकडे घेऊन गेलो. पण अण्णाने मिहीरला मारलंच नाही, ती गोळी वरती छतालाच मारली. आणि मिहीरची सुटका करून त्याला सांगितलं, लवकरात लवकर घरी जा आणि त्या प्लेट्स घेऊन ये. त्याला वाटलं की मिहीर घाबरेल आणि लवकरात लवकर घरनं त्या प्लेट्स घेऊन अण्णाकडे जाईल. पण मिहीर तसा तिकडनं निघाला आणि डायरेक्टली घरी आला. आता मात्र इथे रायाने सगळं काही सांगायला सुरुवात केली असते. आता इथे पाठीमागचे क्षणही दाखवले जातात. लग्नाच्या पहिल्या रात्री आता मिहीर घरी आलेला असतो. घरी येताच आता त्याने अंगणात ज्या
ठिकाणी त्या प्लेट्स लपवलेले असतात त्या ठिकाणची पेटी आता खणून बाहेर काढलेली असते. त्यात जी बॅग असते ती बॅग घेऊन आता मिहिरला इकडनं फरार व्हायचं असतं. पण लोकांना कुणाला संशय येऊ नये म्हणून स्वतःचं घर जाळायला निघाला हा मिहिर. त्याने केरोसिन, रॉकेल, पेट्रोल काय टाकून आपलं घर पेटवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. तेवढ्यात मिसफायर खाली आली. आता मिसफायरने आपलं घर वाचवण्यासाठी मिहिरला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याला समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला जीजी. आता मात्र नाना जीजीला ही सगळी कहाणी ऐकताच धक्का बसतो. आपला मुलगा आपल्याच जीवावरती उठला होता आणि ही परकी मंजिरी आपल्यासाठी एवढं सगळं करत होती. त्यावर लगेच आता रायमन लागतो, हो नाना जीजी. मिसफायरने मिहिरला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मिहिरने तिला ओढतच आता गावात बाहेर एका ठिकाणी नेलं. आणि मग काय, मिसफायरच्या जीवावरती मिहिर उठला होता. मिसफायरला स्वतःचा जीवही वाचवायचा होता आणि स्वतःचं कुटुंबही वाचवायचं होतं. त्यामुळे मिसफायरने आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या जीवासाठी हातात येणारा चाकू मिहिरच्या पोटात खुपसला. आणि मग काय, मिहिर धडकन खाली त्या दरीत पडला आणि त्यानंतर मिहिरची स्मृती गेली. तो जे गायब झाला तर 2-2.5 वर्षांनीच परत आला. आणि जीजी, मिहिरची स्मृती गेल्याचं आपल्यासमोर हे जे काही चालू होतं ना, तेही एक नाटकच होतं. मिहिरला सगळं आठवत होतं, पण आपल्याला फसवत होता हा मिहिर, नाटक करत होता. हे सगळं त्याला आधीच आठवलं होतं आणि पुन्हा त्याला त्याच्या प्लेट्स हव्या होत्या म्हणून हे सगळं चालू होतं. आणि जीजी, नाशिकच्या पोलीस स्टेशनमध्ये तर या प्लेट्स गायब असल्याची केस अजून सुरू आहे. त्यामुळे जीजी, या प्लेट्स काय बी करून आपल्याला सापडायला हव्यात, कारण त्या या घरातच कुठेतरी लपवल्या आहेत. आणि या जर पुन्हा या मिहिरच्या हाती लागल्या ना तर खूप काहीतरी भयंकर होणार आहे. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर या प्लेट्स शोधाव्याच लागतील. तर इकडे मिहिर आता मंजिरीला खुर्चीला बांधून ठेवतो आणि लागतो, मंजिरी अगं एवढी तगमग नको करू गं, अगं तुझी सुटका नाही होणार. आणि एवढी नाराज कशा झाली मंजिरी तू? अगं आजचा किती आनंदाचा दिवस आहे, तुला माहिती नाही का? अगं आज होळीचा सण आहे. अगं किती खुश असायला पाहिजे, कारण मंजिरी आज तुला दुसरीकडे शिफ्ट करण्याची मी अगदी छान अशी व्यवस्था केली. तू अगदी छान जागेवरती सेफ राहशील. मग मंजिरी, मला जे हवं आहे तेच होणार. मला माझ्या प्लेट्सही मिळणार आणि तू होळीत जळून खाक होणार. मंजिरी मात्र या वेड्या मिहिरकडे बघू लागते. तेव्हा मिहिर हसतच म्हणू लागतो, हो मंजिरी, मी तुला होळीत लपवणार आहे. असं लपवणार की कुणालाच कळणार नाही की त्या होळीच्या आत तू आहे. एकदा का सगळ्यांनी होळी पेटवायला सुरुवात केली की आतमध्ये वर पळून असा तुझा मृत्यू होणार. आणि मग मी जगातील श्रीमंत माणूस होणार, कारण त्या प्लेट्स मला भेटणार. बघ तुझी ती म्हातारी जीजी लवकरात लवकर त्या प्लेट्स मला आणून देते की नाही बघ. मंजिरी, तुझा शेवट होणार. त्याच वेळेस आता मंजिरी हसतच मिहिरकडे बघतच म्हणू लागते, हो माझा शेवट होणार, होऊ दे की. तुला जे करायचे ना ते कर मिहिर, पण तुझ्या प्लेट्स तुला कधीही मिळणार नाही आहे. आता मिहिर मंजिरीकडे बघू लागतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो, कारण त्या प्लेट्स कुठे माहिती, माझ्याकडे त्या प्लेट्स. आता मिहिरला धक्काच बसतो. तेव्हा मिहिर म्हणू लागते, मंजिरी खोटं नाटक काहीतरी सांगू नको हां, जीजीने ठेवल्यात त्या प्लेट्स. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, हो हे खोटं वाटतंय तुला? अरे मग जीजीने तर देवाऱ्यातल्या विठुरायाच्या चरणी ठेवल्या होत्या ना प्लेट्स, पण तिथे नसतील सापडल्या, गायब आहे ना तिकडनं. मग त्या प्लेट्सची जागा मीच बदलली मिहिर, आणि ती जागा फक्त मलाच माहिती. मग संपव, तुला मला होळीत संपवायचं आहे ना, संपव, होऊ दे माझी राखरांगोळी, पण त्याबरोबर त्या प्लेट्स कुठे हेही तुला कळणार नाही आणि तू कधीही तुझं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. तेव्हा मिहिर मंजिरीजवळ येतो आणि मला लागते, मंजिरी लवकरात लवकर सांगा, माझ्या प्लेट्स तू लपवल्यात? तेव्हा मंजिरी मला लागते, हो. त्यामुळे मिहिर, तुम्हाला मारून जरी टाकलं ना तरी चालेल, पण तुझं स्वप्न मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही आहे, कारण मी त्या अशा ठिकाणी लपवल्यात ज्या ठिकाणी त्या कधीच कुणालाच भेटणार नाही, फक्त त्या मलाच माहिती आहे. आता मिहिरला धक्का बसलेला असतो, कारण हे सगळं सत्य शेवटी मंजिरीलाच माहिती असतं ना. तर इकडे आता नानाजीजी सगळेजण रूममध्ये शोधाशोध करत असतात, पण कुठेही त्या प्लेट्स काही मिळत नाही. तेव्हा रायम लागतो, जीजी नाना सापडल्या का नाही? आपल्याला काय बी करून लवकरात लवकर त्या प्लेट्स मिळवायला पाहिजे, नाहीतर खूप मोठा अनर्थ घडेल. मिहिर काय बी करेला, मिसफायरचा जीव धोक्यात आहे. त्यावर जीजी म्हणू लागते, राया पण मला कळत नाही आहे रे. अरे मी खूप दिवसांपासून त्या जपून ठेवल्या होत्या, त्या विठुरायाच्या चरणीच होत्या, मग अशा कशा तिकडनं गायब झाल्या? कोणी घेतल्या असेल, कुठे गेल्या असेल?
त्यावर लगेच राया म्हणू लागतो, हे बघा जिजी नाना, तुम्ही शांत व्हा, टेन्शन घेऊ नका बरं, आठवेल. आपल्याला लवकरात लवकर प्लेट सापडतील. आपण पहिल्यापासून सुरुवात करूया. हे बघा, आता मिहीरला अण्णाने प्लेट्स आणण्यासाठी घरी पाठवलं. त्यानंतर मंजिरी आणि मिहीरमध्ये झटापट झाली आणि मिहीर गेला असं आपण समजूया. तो गेला होता हेच कळलं ना आपलं. त्यानंतर मंजिरी रडत होती. तू तिची समजूत काढली आणि तुला त्या प्लेट्स भेटल्या आणि मग तू त्या विठुरायाच्या पायाशी ठेवल्या. पण जीजी, तू तर विठुरायाला नास्तिक मानत होती ना. तू त्याच्याशी काही संपर्क ठेवलाच नव्हता. मग विठुरायाची पूजा नेमकं कोण करायचं? नाही म्हणजे कोण पूजापाठ करायचं? नाना तुम्ही करत होता का? त्यावर नाना म्हणू लागतात, नाही नाही, देवधर्माचं सगळं काही मंजिरीच बघत होती. कारण तिचा विठुरायावरती खूप विश्वास होता ना. विठुरायाला ती आपलं मानायची. सगळी देवाची पूजा वगैरे सगळं काही मंजिरी करायची. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, याचा अर्थ त्या प्लेट्स फक्त मिसफायरला माहिती आहे. कारण देवघरात फक्त मिसफायर असायची ना. आणि नानाजीजी, तुम्हाला सांगतो, या सगळ्या काळात ना मिसफायरला मला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं होतं, पण काही बोलायला चान्सच भेटला नाही. त्यामुळे आमचं काही बोलणं झालंच नाही. पण मिसफायर नक्की मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा जिजी म्हणू लागते, राया, असं जर असेल तर आपण मंजिरीपर्यंत कसं पोचायचं? कारण ती तर मिहीरच्या तावडीत आहे ना आणि तिच्या जीवाला धोका आहे. आपल्याला काय बी करून मिसफायरकडनं हे सगळं काढावंच लागेल. तेवढ्यात आत्ता लगेच जिजीचा फोन वाजू लागतो. त्यावर जिजी म्हणू लागते, मिहीरचा फोन आलाय. तर लगेच राया म्हणू लागतो, जिजी स्पीकरवरती ठेव आणि बोल. आता जिजी पटकन मिहीरचा फोन उचलते. तेव्हा मिहीर म्हणू लागते, म्हातारे, या मंजिरीला त्या प्लेट्स कुठे माहिती आहे, पण ती सांगायला तयार नाही आहे. मग आता जर ती बोलत नसेल ना, तर मी तुझ्या मंजिरीचा एक हात तोडतो, नाहीतर एक पाय तोडतो. मग काय करायचं या मंजिरीचीच तुम्हीच ठरवा. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, नाही नाही मिहीर, मिसफायरबरोबर असं काही करू नको. हे बघ, तू मला ना पत्ता सांग. मिसफायरला तू कुठे ठेवलं आहे हे सांग मला. मी तिकडे येतो आणि मिसफायरची समजूत करतो. ती नक्कीच माझा ऐकेला. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागते, वेळ लागले का राया तुला? का तू मला वेडा समजतोय? मी असं काही करणार नाही. तुला पत्ता सांगून मी माझ्याच पायावरती धोंडा पाडून घेऊ? जमणार नाही. चल, हे कामाचं बघ, दुसरं काही बोलू नको. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, पत्त्याचं राहू दे, तू फोन स्पीकरवरती ठेव, मी मिसफायरशी बोलतो, तिला समजावतो मी. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, ठीक आहे, हे मी करू शकतो. आता लगेच मिहीर फोन स्पीकरवरती ठेवतो आणि मंजिरीजवळ घेतो. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, मिसफायर, हे बघ माझं ऐकून घे. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, तुला काय बोलायचं आहे हे मला कळलं आहे, पण मी तुझं काही ऐकणार नाही आहे. त्या प्लेट्स कुठे हे मला चांगलंच माहिती आहे, पण मी त्या तुलाही सांगणार नाही आहे राया. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर असं नको करू गं. हे बघ, हट्ट सोड मिसफायर. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, हे बघ, या नालायक माणसाच्या हातात त्या प्लेट्स कधी पडता कामा नये. जर त्या तुलाही कधी सापडल्या ना, तरीही या नालायकापर्यंत पोचू देऊ नको, एवढीच विनंती करते. आणि राया, तू काही बोलू नको. आज जे काही बोलणार आहे ते मी बोलणार आहे. राया, ऐक माझं. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे रे. तूच माझा नवरा आहे. तू माझं अस्तित्व आहे, सर्वस्व आहे, सगळं काही तूच आहे. त्यामुळे राया, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुझ्यासाठी माझे दागदागिने, खजिना, सगळं काही जे काही असेल ना, ते मी विठुरायाच्या चरणी अर्पण करायला तयार आहे. इथे मात्र आता मंजिरी कोड्यात बोलून रायाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण रायाला काही समजत नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर, अगं काय बोलायली तू? मला ना खरंच काही कळत नाही आहे. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, तुला आज मी सगळं काही सांगणार आहे. माझ्या मनातलं, माझ्या मनात जे काही असेल ते सांगणार आहे. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. इथे कोणी मला मारून जरी टाकलं ना, तरी मी मागे पुढे बघणार नाही. पण राया, ही मंजिरी मेली तरी चालेल, पण या माणसाचं कधी स्वप्न पूर्ण होऊ देऊ नको. त्याच वेळेस आता मिहीर मंजिरीच्या हातनं फोन हिसकावतो आणि मला लागते, राया, बघितलं, तुझ्या बायकोचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, पण ती मरायला तयार आहे, पण सांगायला तयार नाही आहे. त्यामुळे राया, आता तुझी वेळ सुरू. तुझं आहे ना तुझ्या बायकोवरती प्रेम, मग साबित कर. आणि तिच्या मनातलं ओळख, कुठे असतील त्या प्लेट्स. अरे ती तुला सांगत नाही, असा कसा नवरा आहे रे तू? अरे जरा दम दाखव ना आणि तिच्याकडनं काढून घे. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर, मिसफायर प्लीज ऐक गं, मला सांग ना, असं नको करू. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, नाही राया, मी ही गोष्ट कधीही कुणालाही सांगणार नाही आहे. ती माझ्याबरोबर संपलीत तरी चालेल. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागते, राया, कसला नवरा आहे रे तू? अरे तुझी बायको तुझ्याशीच खोटं बोलते, तुलाच काही सांगत नाही आहे, पण तुला तिच्या मनातलं ओळखता येत नाही. तू नवरा आहे ना,
तिच्यावरती प्रेम करतोय ना, मग तिच्या मनातलं ओळख आणि होळीपर्यंत मला माझ्या प्लेट्स मिळवून दे, नाहीतर तुझ्या बायकोचं प्रेत घेऊन जा. त्यावर लगेच राया लागतो, नाही नाही मिसफायरला काही करू नको. हे बघ, रायाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. राया सबूत देतोय तुला. होळीपर्यंत तुला तुझ्या प्लेट्स मिळणार, मी आणून देतो. पण मिसफायरला प्लीज काही करू नको हा. असे म्हणत आता मिहीर फोन बंद करतो. आता रायाला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया मात्र खूपच भडकलेला असतो. तेव्हा तो नाना जिजीला म्हणू लागतो, आता मी या मिहीरला सोडणार नाही. या नालायक माणसाला मी संपवणार, कारण त्याने माझ्या मिसफायरवरती हात उचलला, माझ्या जिजीवरती हात उचलला, माझ्या कुटुंबाला संपवायला निघालाय ना हा, त्याला सोडणार नाही. त्याच वेळेस आता जिजी रायाचा हात पकडते आणि मग ते, राया थांब, तुला माझी शपथ आहे राया. हे बघ, तू मिहीरला काय बी करणार नाही. कितीही नाही म्हटलं तरी मिहीर माझा मुलगा आहे रे, तू त्याला नाही मारणार ना. तेव्हा राया लागतो, ठीक आहे जिजी, मी तुला वचन देतो, काय बी झालं तरी मी मिहीरवरती हात उचलणार नाही. त्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल. आता मात्र मंजिरी रायाचा जीव कसा वाचवणार आणि राया मिसफायरची कशी सुटका करणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.